तर अजून एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून आहे। इथे आणखी एका परीक्षेमध्ये घोळ झालेला आहे। हायकोर्टातील लिपिक पदासाठीच्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। परीक्षेसाठी संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप इथल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रावरती जमलेले आहेत। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही पाहायला मिळतोय। पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या बाहेरच ठिय्या दिलेला आहे। जेव्हा ते परीक्षेसाठी आले तेव्हा संगणकीय अनेक त्रुटी या ठिकाणी पाहायला मिळाल्या। काही संगणक जे आहेत त्यांचे कीबोर्ड चालत नाहीयेत, काही जणांचे माऊस चालत नाही, तर काही संगणक हे मध्येच बंद पडतायत। नगरमध्ये पुन्हा एकदा परीक्षेचा गोंधळ पाहायला मिळाला आहे। हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती। 3 टप्प्यांमध्ये आज ही परीक्षा होणार होती, मात्र सेंटरवर परीक्षेच्या वेळीच गोंधळ उडालेला आहे। विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे या ठिकाणी संगणकांवर ही परीक्षा होणार होती, मात्र जेव्हा विद्यार्थी या ठिकाणी पोहोचले तर काही संगणक मध्येच परीक्षेच्या काळात बंद पडत होते, काहींचे कीबोर्ड चालत नव्हते, तर वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे। आणि त्यामुळे आता हे सगळे विद्यार्थी आक्रमक झाले, परीक्षा केंद्राबाहेर बसलेले आहे आणि ही सगळी परीक्षा रद्द करा किंवा स्थगित करा किंवा हायकोर्टात घ्या अशी त्यांची मागणी। काय नेमकं घडलंय आणि तुम्ही का संताप व्यक्त करता? सर, हायकोर्टनी हे सेंटर दिले होते। 8 दिवस आधी डिक्लेअर केलेले की हे सेंटर आहे तुमचे टायपिंगचे, आणि हे पण सांगितलेलं की हायकोर्टच्या लोकांनी वगैरे हे सगळे चेक करा सेंटर काय इश्यू आहे, पण यांनी सेंटर चेक नाही केली, पीसी चेक नाही केले, कीबोर्ड चेक नाही केले। आणि जेव्हा पहिली शिफ्ट मध्ये गेली कीबोर्ड खराब, पूर्ण सिस्टीम खराब। लॉग इन केलं तर ते आपोआप लॉग आउट होते, ते कर्सर व्यवस्थित दिसत नाही, टायपिंगचं स्क्रीन म्हणजे आम्हाला टायपिंग करायचं तेवढं तुम्ही बाकी कसंही असू द्या, तुम्ही पीसी तरी व्यवस्थित द्या, बाकी काही नाही दिलं तरी। आणि कीबोर्ड जर हार्ड आहे तर मुलं बोलली की तुम्ही चेंज करून द्या, त्यांनी कीबोर्ड पण चेंज करून नाही दिले, फक्त याचं त्याला त्याच याला असे कीबोर्ड। कशाचे पेपर होते आणि किती दिवसापासून सगळी तयारी? हायकोर्टची पोस्ट क्लर्क आहे ना, तर त्या क्लर्कच्या पोस्ट साठी टायपिंग एक्झाम होती, तर कीबोर्डचा प्रॉब्लेम आलाय, सर्व्हर खूप खराब आहे। आपण कीबोर्ड चेंज करायला द्या म्हणलं तर ते म्हणाले आम्हाला कीबोर्ड चेंज करताना तुम्ही आहे त्याच्यावर, आणि दिलं तरी चेंज करून ह्याचं त्याला देत आहे, त्याचं ह्याला आणून देत आहे। काय बोलणं झालं प्रशासनाची किंवा या संबंधित यंत्रणेने? सर, आमचं बोलणं झालं होतं आणि त्यानुसार कोर्टाकडून वरिष्ठ न्यायाधीश सर आलेले आहेत, चेकिंग करत आहेत। आमची मागणी एवढीच आहे सर, जशी ऐतिहासिक परंपरेनुसार टायपिंग एक्झाम कोर्टात झालेली आहे तशीच घेण्यात यावी। ऑनलाईन जर घेतली तर असाच गोंधळ होईल। त्याच्यामुळे आमची विनंती आहे, प्रायव्हेट मध्ये एक्झाम न घेता कोर्टामध्ये टायपिंग एक्झाम घेण्यात यावी। हे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांची मागणी आहे। या ठिकाणी न्यायाधीश आल्याचं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ही सगळी परीक्षा न्यायालयात घ्या आणि पारदर्शक ही सगळी परीक्षा झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणि त्यासाठी विद्यार्थी आता सेंटरच्या बाहेर जमल्याचं पाहायला मिळतात। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।